ठाण्यातील प्रभाग क्रमांक 3 मध्ये ईव्हीएम घेऊन जात असताना मोठा गोंधळ निर्माण झाला। घोडबंदर रोडवरच्या ब्रह्मांड नाका इथे मतदानाच्या पेट्या वाहून नेणारी बस अडवण्यात आली। या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। मतपेट्यांच्या सुरक्षिततेबाबत शंका व्यक्त होत असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केलाय। काही गैरसमज दोन उमेदवारांमध्ये निर्माण झाले होते ते पोलिसांनी तात्काळ इंटरव्हेन करून शांत केलेले आहे आणि पूर्ण मतदानाची प्रक्रिया पार पडलेली आहे। सर्व मतपेट्या स्ट्रॉंग रूमला गेल्यामुळे इथे काहीही अडचण राहिलेली नाही आहे आणि आता पूर्ण स्ट्रॉंग रूमला मतपेट्या पोहोचणं आणि पुढची प्रक्रिया उद्याची आम्ही तयारी करत आहोत। समोरचे विरोधी पक्षाचे उमेदवार या ठिकाणी आतमध्ये होते आणि या लोकांना बाहेर काढलं, तर आतमध्ये कशासाठी आहे अशा पद्धतीचे आरोप त्यांनी केलेले म्हणून या ठिकाणी आलो। मलाही असं कळलेलं आहे की त्या आमच्या महिला आघाडीच्या ठाणे जिल्हा संघटनेत माजी महापौर आहेत आणि त्यांच्या बाबतीत जर असं काही प्रकार काहीतरी घडलेला आहे हे कळतात या क्षणी मी हजर झाले। ज्या ठिकाणी बोगस मतदान झालं असेल त्या ठिकाणी कार्यवाही होणं गरजेचं आहे।